ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाच्या तिजोरीतून 100% अनुदान. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाच्या तिजोरीतून 100% अनुदान. राजमान भत्ता शासनाच्या तिजोरीतून. राजमान भत्ता शासनाच्या तिजोरीतून. लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध. लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध. मित्र, आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवक संघटनेचे एक पदाधिकारी, संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष मान्य सिद्धेश्वर मुंडे या ठिकाणी आलेले आहेत. ते आपला पाठिंबा देण्यासाठी आले. आपण त्यांचं म्हणणं भाषण शांतपणे ऐकावं अशी आपल्याला विनंती करतो. आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून, महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपल्या न्याय मागण्या घेऊन आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात, जिथे ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक एकाच ठिकाणी काम करतात, अशा कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून तुटपुंज्या मानधनावर काम करत करत कुठंतरी शासनानं थोडंफार अनुदान दिलेलं आता आहे, पण तुमच्या मागण्या शासनाने आणखीन मान्य केलेल्या नाहीत पूर्णपणे. मला आठवतंय, बहुतेक परळी येथे आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून झालं होतं. त्या ठिकाणी मी पण त्याच ठिकाणचं असल्यामुळं तुमच्या संघटनेला ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आश्वासन दिलं होतं. काही अंशी त्या ठिकाणी फक्त एक ऑनलाईन पेमेंट डायरेक्ट अकाउंटवर करण्यात यावं असे आदेश त्यांनी दिले. पण उर्वरित मागण्या, जे की तुमचं वेतन होण्यासाठी शासनानं 100% अनुदान दिलं पाहिजे, ही तुमची त्यामध्ये प्रमुख मागणी, ती मागणी आणखीन पूर्ण झालेली नाही. आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून काल मंत्रालयात बैठक होती. आमचा पण लढा असाच सुरू आहे, पण तुमच्या सारखं सुद्धा पक्क काम आमचं नाही. त्यामुळं खूप दिवसापासून आम्हाला पण लढा द्यावा लागत आहे. या ठिकाणी आझाद मैदानावर पोलिसांसोबत थोडी चर्चा करण्यासाठी मी आलेलो होतो, पण आपलेच बांधव या ठिकाणी बसलेले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात आपलेच सहकारी काम करतात. त्या सहकारी जे आंदोलन करतात, त्या आंदोलनाला कुठंतरी त्याच ग्रामपंचायतमध्ये काम करणारे एक संगणक परिचालकांची, डाटा एंट्री ऑपरेटरची आमची संघटना आहे. त्या संघटनेचा पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य संगणक संघटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आज शासनाकडे मागणी करत असताना ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ म्हणल्यास, आयटक म्हणल्यास या ठिकाणी ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. आंदोलनाचा त्यांच्या इतका दुसऱ्या कुणाला अनुभव महाराष्ट्रात नाही. कर्मचारी संघटनेमध्ये त्या संघटनेच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला न्याय मिळणार आहे. पण आपली जी भूमिका आहे, घेतल्याशिवाय न जाण्याची, त्या भूमिकेवर तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे. तुम्ही मागे नाही हटलं पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 लाख तरी कर्मचारी ग्रामपंचायतचे असतील, 1 लाख. पण 1 लाख लोक जर मुंबईत उतरले तर तुम्हाला भेट घ्यायला जायची गरज नाही. मुख्यमंत्र्याला तुमच्याकडे भेट घ्यायला यावं लागेल. पण तुमची एक झूट महत्वाची. आमची संघटना ही युवकांची संघटना आहे, मान्य. सोशल मीडिया सक्रिय असणारी संघटना, मान्य. पण एकच संघटना आहे आणि एका संघटनेच्या
पाठीमाग जर महाराष्ट्रात 27,000 ऑपरेटर असले तर काही कारणास्तव 200, 300, 500 ऑपरेटर फक्त घरी राहतात। सर्वच्या सर्व डाटा एंट्री ऑपरेटर त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतात। म्हणून मंत्र्याकडे जाण्याऐवजी मंत्री आमची भेट घ्यायला येतात दरवेळेस। हे कुठल्याही संघटनेची एक ताकद असते। संघटनेचे जे सभासद आहेत, संघटनेमध्ये जे कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यांनी, कारण की लढा आपल्यासाठी असते, कुणाच्या स्वार्थासाठी नसते। आणि लढ्याच्या माध्यमातून काही होऊ द्या, कुठं लाठीचार्ज झाला पाठीमागं हटायचं नाही, 10 दिवस बसण्याची वेळ आली पाठीमागं हटायचं नाही, पण एकजूट महत्वाची। आज तुम्ही आलेले हे सुद्धा भरपूर संख्या आहे, ही सुद्धा कमी संख्या नाही, पण जे प्रमाण आहे हे जर प्रमाण तुम्ही एक मोर्चा काढला किंवा संघटनेचे जे ठरविलेलं नुसतं बसून न राहिलो 1 लाख लोक किंवा 50,000 लोक मुंबईत येऊन जर कर्मचारी नुसते बसून राहिले तरी सरकारला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही। आणि ही एकजूट दाखवून तुम्ही तुमच्या मागण्या मान्य करून घ्या। सरकारी तिजोरी